आपल्या मनासारखं सगळं व्हावं यासाठी राजकारणी काय काय करतील याचा काही नेम नसतो। एका सरपंच महाशयांनी तर आपल्याला हवा तो ठराव पास करून घेण्यासाठी ग्रामसभेच्या हजेरीत चक्क 16 अल्पवयीन मुलांच्या सह्या घेतल्या। ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या हजेरी पुस्तकावर चक्क 16 अल्पवयीन विद्यार्थ्यांची नावं नमूद करण्यात आली आहेत। ग्रामसभेचा कोरम पूर्ण होण्यासाठी गावच्या सरपंच महोदयांनीच हजेरी पुस्तकावर 16 अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या सह्या घेण्याचा पराक्रम केलाय। राज्यातील कुठल्या दूरच्या गावात नाही तर ही घटना घडलीये कल्याण तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायतीत। आपल्या मनाप्रमाणे ठराव पास व्हावा म्हणून सरपंचांनी हा खटाटोप केला। मात्र गावातील प्रभाकर सावंत यांनी माहितीच्या अधिकारात हे प्रकरण बाहेर काढलं। लहान लहान मुलांच्या किशोरवयीन मुलांच्या ज्यांच्या मतदानामध्ये त्यांना अधिकार नाही अशा मुलांच्या सह्या घेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी यांनी या लहान मुलांचा उपयोग करून घेतलेला आहे आणि हा फार मोठा एक गुन्हा आहे। आणि हे ग्रामपंचायतमध्ये सगळे असे हे धंदे चालतात, त्यांचे खोटे धंदे सगळे चालतात। हा प्रकार थोडा की काय वराती मागून घोडे ही म्हण सार्थ ठरेल असा प्रकार सरपंच, ग्रामसेवक आणि काही सदस्यांनी मिळून केलाय। गावात 6 महिन्यापूर्वी ग्रामपंचायत फंडातून पाणी पुरवठा योजनेचं काम पूर्ण करण्यात आलं। गावात या योजनेच्या पाईपलाईन 6 महिन्यापूर्वीच टाकण्यात आल्या। मात्र या योजनेचं ई टेंडर आता काढण्यात आलंय। या प्रकरणी मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। गावाअंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्याचा ठराव घेण्यात आला। त्यानुसार ग्रामसेवक व सरपंच यांनी ई टेंडरिंग न करता गावातील काम हे 6 महिन्यापूर्वीच पूर्ण केलेले असून त्याचे ई टेंडरिंग हे आता जुलै महिन्यातील मासिक सभेमध्ये ठेवण्यात आलेले आहे। इतकंच नाही तर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला खेटूनच पंचायत समितीनं ग्रामपंचायत कार्यालयाचं बांधकाम सुरू केलंय। या दोनही इमारतींना एकच सामायिक भिंत आहे। 2 इमारतींचं बांधकाम करताना मध्ये सामायिक अंतर सोडणं गरजेचं असतं। मात्र इथं पंचायत समितीनं स्वतःचे नियम धाब्यावर बसवलेत। चक्क गटारीवरच इमारतीचं बांधकाम सुरू केलंय। गावात ग्रामपंचायतीच्या मालकीच्या इतरही वास्तू आहेत। मात्र ग्रामपंचायतीनं जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्गातच आपलं कार्यालय थाटलंय। या कार्यालयात सतत गावकऱ्यांची वर्दळ सुरू असते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर याचा परिणाम होतो। ग्रामपंचायत कार्यालय जो आहे तो जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असून सदर जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यालय असल्यामुळे येणारी जी पब्लिक जनता वगैरे आहे ती नेहमी जाणं येणं असल्या कारणाने मुलांची सर्व अभ्यासाची हे विचलित होते आणि सदर कार्यालय तिथं होऊ नये अशी आमची मागणी आहे। या संदर्भात गावकऱ्यांनी वारंवार पंचायत समितीकडे तक्रारी केल्या, मात्र कुणीही त्याची दखल घेईना। त्यामुळे गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला। हेल्पलाईनची टीम गावात पोहोचली, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि थेट सरपंचांची भेट घेतली। सरपंचांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया दिली ती अशी। ग्रामपंचायतचं ऑफिस आहे ते शाळेमध्येच आहे, आणि कर्मचाऱ्यांना काही एवढं माहित नव्हतं की 18 वर्षाच्या वरती मुलांना, कारण त्या लोकांना काय वाटलं की लोकसंख्येच्या नुसार टाकीच्या योजनेसाठी सह्या पाहिजे असतील 400, त्याच्यासाठी मग त्या कर्मचाऱ्यांनी आमच्या घेतल्या सह्या। अखेर गावकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी झी हेल्पलाईनच्या टीमनं पंचायत समितीचं कार्यालय गाठलं। गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली। त्यांनी ताबडतोब या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं। तक्रार झाला त्याप्रमाणे संबंधित विस्तार अधिकारी आणि तांत्रिक बाबीचे संबंधित उपअभियंता यांच्यामार्फत आम्ही चौकशी करू आणि त्याप्रमाणे चौकशी अंती काय जे निष्कर्ष निघेल त्याप्रमाणे पुढील निर्णय घेण्यात येईल। आता लवकरच या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे। मात्र जोपर्यंत अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या भ्रष्ट राजकारण्यांना शिक्षा होणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।